युअर एक्सपेक्टेशन्स, युअर अस्पायरेशन्स, युअर कमिटमेंट, ह्या सर्व गोष्टींचं कारण असते की तुम्ही सर्वजण इथे असता, तुम्ही मेहनत करता मित्रांनो. आजचा विषय हा खूप सुंदर आहे. मी स्पेशली मला सगळ्यांनी सांगितले की सर एक अकॅडमिक आणि फॉरेन अपॉर्च्युनिटी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं एक सत्र आपल्याकडे असावं. मित्रांनो, ह्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी मी सांगू इच्छितो, की तुम्ही बऱ्याच वेळा असं लोकांच्या ह्याच्यात हे असतं की बऱ्यापैकी की आपण आर्ट्स घेतलं, कॉमर्स घेतलं आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण राहिलो तर काही अपॉर्च्युनिटी असतात की नाही? तर हा एक वेगळाच एक हे आहे. अ, अ, मनामध्ये एक बागुलबुवा असतो किंवा तर मित्रांनो ह्या एरियामध्ये तुम्हाला खूप मोठमोठे करियर आहेत. ओके. तर पुढे जाताना आपण विषय निघाला की व्हॉट आर द करियर अपॉर्च्युनिटी इन अकॅडमी म्हणजे काय? यू वॉन्ट टू डू रिसर्च इन द हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स एक त्या क्षेत्रामध्ये ज्याला याच्यामध्ये करियर बनवायचं जसं प्रोफेसर म्हणा किंवा तुम्हाला ह्या माध्यमातून तुम्ही जगामध्ये कुठे जाऊ शकता. तर बऱ्याच लोकांना म्हणजे मला वाटतं मोस्ट ऑफ लोकांना माहीतच नाही. तर ह्या संदर्भात पुढे जात असताना मला तुम्हाला एक छान मोटिव्हेटिंग गोष्ट आणि जे तुमच्या करिअरमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला. मी जेव्हा मोंटेक सिंग अहलुवालिया आणि श्री मनमोहन सिंग एक्स प्राईम मिनिस्टर आणि मोंटेक सिंग अहलुवालिया सुद्धा एक चेअरमन ऑफ द नीती आयोग असायचे प्लॅनिंग कमिशन आणि त्याचा दर्जा असतो कॅबिनेट मिनिस्टर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे इट इज लाईक अ कॅबिनेट मिनिस्टर यू कॅन अंडरस्टँड खूप मोठा दर्जा असतो. आणि दीज आर द टू पीपल आर हायली क्वालिफाईड बोथ आर लर्न फ्रॉम द USA, UK आणि त्यांचं नेटवर्किंग इज अमेझिंग. तर तर एकदा मोंटेक सिंग अहलुवालिया चेअरमन असताना ही गॉन टू द म्यानमार. तर दॅट टाइम त्यांचे प्रेसिडेंट होत्या. त्यावेळेस त्याचं प्रोटोकॉलमध्ये ते भेटणार होते. आणि जेव्हा मनप्रीत सिंग अहलुवालिया जेव्हा भेटायला त्या देशामध्ये आले आणि त्या मीटिंग होती भेटायला, तर अँबॅसेडर वॉज टॉकिंग अबाउट की कशी राहील प्रोटोकॉल, कसं भेटायचं, काय भेटायचं. आणि जेव्हा पुढे मॅडम प्रेसिडेंट आल्या, मला तर शब्द उच्चारता येत नाही. तर त्यावेळेस दोघं जेव्हा पुढे आले, तर एकदम हाऊ मोंटेक आणि त्याने सुद्धा मॅडमला हे केलं. तर दे वेर द एक एक छान गळा भेट झाली. भेटले मित्रांनो आणि सगळेजण आश्चर्यचकित म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलची लोकं तिथं होती. नंतर अँबॅसेडर ऑफ इंडिया होते. बाकीचे हाय लेव्हल होते. मित्रांनो, दे वेर द क्लासमेट इन द युनिव्हर्सिटी इन द USA. ओके. दॅट वॉज इन द हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणा किंवा याच्यामध्ये. तर मित्रांनो, ही आहे नेटवर्किंग पॉवर. मुद्दा असा असतो की बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की सर की फॉरेनमध्ये जातो. मित्रांनो, फॉरेनमध्ये जाता इट इज नॉट युअर इन्क्रीजिंग युअर ओन नॉलेज, पण त्या नॉलेज सोबत तुमचं काय वाढतंय? तुमचं स्वतःचं नेटवर्किंग. ओके. आता तुम्हाला नेक्स्ट प्रश्न आला मी जेव्हा म्हटलं मनमोहन सिंग. मनमोहन सिंग सरांनी दे हॅव डन द हायर एज्युकेशन अब्रॉड आणि ही वॉज अ रिनॉन्ड इकॉनॉमिस्ट. आणि त्याच्यानंतर ही हॅज वर्क इन द युनायटेड नेशन डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं त्यांनी. तिथे त्यांनी काम केल्यानंतर देन ही हॅज कॉल्ड अप इन इंडिया. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की एवढी मोठी लोक आणि मग काय सर यांना काय सांगायचा प्रयत्न करतायत? मित्रांनो, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय इज ऑल अबाउट युअर नॉलेज तर आहे, पण सोबत तुमचं नेटवर्किंग हा एक खूप फरक पडतो. म्हणजे आज जर तुम्ही म्हणत असाल की सर आज मी आपण हे केल्यानंतर हाऊ यू कॅन गो फॉर दी आपण जायला काय पाहिजे, तर इट इज ऑल अबाउट युअर नेटवर्क. ह्या नेटवर्कमध्ये तुमचे रिलेशन वाढतात, तुमचं नॉलेज वाढतं, तुमच्यामध्ये क्रेडिबिलिटी वाढते आणि पीपल रिकमेंड यू. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बऱ्याचशा वेळा असं वाटतं युनायटेड नेशनमध्ये की आपण म्हणतो की तिथे वी कॅन गेट अन अपॉर्च्युनिटी. मित्रांनो, तिथं समबडी यू हॅव टू रिकमेंड आणि रिकमेंड तेव्हा करतं जेव्हा तुमची क्रेडिबिलिटी असते. आजच्या घडीला आपण जे म्हणतो की ह्या याच्यातनं आपण काम करायला पुढे इच्छुक आहोत, तर याचा अर्थ असा आहे की आय वॉन्ट टू वर्क इन द युनायटेड नेशन म्हणा, आय वॉन्ट टू वर्क इन द मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणा. तर ह्या ठिकाणी जायचं म्हटलं तुमची पहिली शिदोरी जी आहे, पहिली तुमचं बेस्ट पार्ट जे आहे दॅट इज युअर एज्युकेशन. आणि एज्युकेशन म्हटलं कुठनं? फ्रॉम द हायली स्टँडर्ड युनिव्हर्सिटी मधनं.
ओके. तर हे आपलं एक जस्ट मला तुम्हाला सांगायचं आणि तुम्हाला आणखीन एक छान उदाहरण देतो. बऱ्याचशा वेळा आपण हे करतो की हाऊ आपण नेटवर्किंग बाबतीत बरंच बोलतो. मित्रांनो, आता जस्ट काही दिवसापूर्वी मी ब्रिटिश काउन्सिलमध्ये इथे एक आपलं एक शिक्षण संस्था आहे युनायटेड किंगडमची. इथे ती ब्रिटिश काउन्सिल खूप जुनी आहे, खूप मोठी लायब्ररी आहे. तिथं मुलांना इंग्लिश शिकवतात, स्पीकिंग कोर्सेस शिकवतात, लायब्ररी आहे, सर्व मोठे आहे. त्या ठिकाणी युके अल्युमिनी म्हणून असतं, ब्रिटिश अल्युमिनी. तिथे फक्त भेटण्यासाठी येतात. आता तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न पडला की भेटणं म्हणजे काय? मित्रांनो, दॅट इज द नेटवर्किंग. आर यू गेटिंग पॉईंट? तिथे एक फक्त होतं ब्रिटिश अल्युमिनी. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी युनायटेड किंगडम मध्ये शिक्षण घेतलंय, दे आर कॉल्ड. आणि त्या ठिकाणी मिळतो. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो एक दुसऱ्या कामासाठी. तर त्या ठिकाणी मी बघितलं की ऑल आर पीपल हु हॅव बीन ग्रॅज्युएटेड, दे हॅव डन द पीजी फ्रॉम देअर अँड दे वेर देअर अँड जस्ट फॉर मीटिंग. कोणाची ओळख नाही. जसं आता माझ्यासमोर मिहीर असेल, ऋतुजा असेल, सानिया असेल. ओके, आपण ओळखत नाही एकमेकांना, पण आपण भेटतोय. ओके, हाय, कसे आहेत? ओके, तुम्ही कुठून केलं? ह्या बहाण्याने आपण नेटवर्क करतो. मित्रांनो, यालाच म्हणतात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये नेटवर्किंग. आणि ही गरज असं नाही की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये, पण ही सेम गरज तुम्हाला इंडियामध्ये सुद्धा असते. जेव्हा तुम्हाला कोणत्या चांगल्या लोकांना तुम्ही भेटता, बोलता, अशा वेळेस तुमचं महत्वाचं काम असतं त्यांना भेटणं, तुमच्यावरती सांगणं, तुमची त्यांचा फोन नंबर घेणं, त्यांना तुम्ही टचमध्ये राहणं. ह्या गोष्टी खूप छोट्या वाटतात, पण ह्या खूप मोठ्या आहेत. तर मित्रांनो, आपण सुरू करूया आपलं जे ह्या बाबतीत आपलं जे पीपीटी आहे. मित्रांनो, दिस इज करिअर अपॉर्च्युनिटी इन इंटरनॅशनल अकॅडमी. म्हणजे काय? तुम्ही आज जिथून शिकताय, आज तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये तुम्ही शिकायला जाताय, पी-एच-डी म्हणा, मास्टर्स, आणि तिथेच तुम्हाला करिअर म्हणून प्रोफेसर बघायचं किंवा तिथून शिकून भारतामध्ये तुम्हाला प्रोफेसर बनायचंय. त्याला इंटरनॅशनल अकॅडमी म्हटलंय. आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑन द बेसिस ऑफ दॅट हाऊ कॅन यू अप्लाय इन द वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन, किंवा तुम्ही काय काय ऑपॉर्च्युनिटी कशात येतात, एमबीए मधनं किंवा त्याच्यातनं IFS मधनं. मी छोटंसं कंबाईन करण्याचा प्रयत्न केलाय. जिथे कुठे तुम्हाला वाटतं राहिलं, ते तुम्ही मला क्वेश्चन आन्सर विचारू शकता. आणि ह्या ह्याच्यातनं तुम्ही ग्लोबल ऑर्गनायझेशन जे इंटरनॅशनल NGO आहेत, मिलिंडा गेट्स फाउंडेशन, रेड क्रॉस सोसायटी, ह्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. किंवा तिथं शिकून सुद्धा वन्स यू कम बॅक, तर मित्रांनो, तुम्हाला IIM मध्ये, IIT मध्ये यू गेट अ गुड काइंड ऑफ अपॉर्च्युनिटी. आज मित्रांनो, 10 वर्ष सर्व्हिस जर झाली आपल्या प्रोफेसरची किंवा 15 वर्ष, मित्रांनो, यू गेट अ ॲटलीस्ट 40 to 50 लाख पॅकेज. आर यू इमॅजिन, कॅन यू इमॅजिन मित्रांनो? तर एवढं आहे, खूप छान आहे. तर आपण स्टार्ट करूया मित्रांनो. बऱ्याचशा वेळेस असं येतं की सर आम्ही काय करावं, कसा प्रश्न. बऱ्याचशा वेळेस मित्रांनो, आपल्या गोलच फिक्स होत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला फिक्स करता की सर मला आर्ट्समध्ये, कॉमर्समध्येच मला पुढे करिअर करायचं, तुम्ही फिक्स करा की मला काय करायला हवं. तर यू फिक्स युअर गोल ॲज अन की मला पीएचडी करायची, मग कसं करावं. मग त्याच्यानंतर तुम्हाला खूप मार्ग भेटतात, त्याच्यावर आपण बोलूया. क्लिअर गोल फिक्स करा. तुम्हाला ग्रॅज्युएशन भारतात केलं चालेल, पण पीजी किंवा पीएचडी तुम्ही बाहेर न करा, चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूशन मधनं करा. तुम्ही जीआरई तयार केली, तुम्हाला चांगले मार्क भेटले, यू कॅन गेट अ गुड स्कोर, आणि ऑन दॅट बेसिस यू कॅन डू इट. बऱ्याचशा वेळेस मित्रांनो, मी जसं आता तुम्हाला म्हटलं, नेटवर्किंग. नेटवर्किंग म्हणजे काय? टू गेट अ मेंटर. चौथा मुद्दा तुम्ही बघा, मेक अ गुड मेंटर किंवा चांगला मित्र. मेंटर म्हणजे काय? जी एक चांगली व्यक्ती, जसं मी तुम्हाला गाईड करतोय, तर यू कॅन आस्क मी, किंवा माझ्यासारखी व्यक्ती तुमच्याकडे 4 लोक भेटणार तुम्हाला. त्यांचा नंबर घ्या, बोला, माहिती घ्या, त्यांच्याकडनं मदत घ्या, त्यांच्याकडनं रिकमेंडेशन घ्या. जेव्हा तुम्ही फॉरेन एज्युकेशनला अप्लाय करता, यू नीड अ 3 रिकमेंडेशन. मग तुमच्या एसओपी येतं, स्टेटमेंट ऑफ पर्पज, तुम्हाला काय करायचं एवढं करून. तर त्या एसओपी मध्ये तुम्ही त्या व्यक्तीचा उल्लेख करू शकता, मला ह्या व्यक्तीकडनं असं भेटलं, किंवा ती व्यक्ती तुम्हाला रिकमेंड करते. आणि ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या करिअरमध्ये, गव्हर्नमेंट नोकरी सोडून आपण जर बाकीच्या ह्या गोष्टी सगळ्यामध्ये त्या कामी येतात मित्रांनो. आणि एकदा तुम्ही पुढे गेला तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही ग्लोबल फॅकल्टी सोबत टचमध्ये येऊ शकता, मेल करू शकता. ते कसं करायचं मी सांगतो मित्रांनो. इम्पॉर्टन्स ऑफ ग्रॅज्युएट स्टुडंट. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय आहे, जेव्हा तुम्ही अप्लाय करता, यू शुड अप्लाय, यू शुड गेट ऍडमिशन द टॉप 100 रँक. मी जसं तुम्हाला आता छान गोष्टीचं उदाहरण दिलं, गुड नेटवर्किंग अँड रेप्युटेशन, मोन्टेक अहलुवालिया किंवा मनमोहन सिंग, किंवा मी तुम्हाला ब्रिटिश काउन्सिलचं अल्युमिनीचा अनुभव एक्झाम्पल दिला. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट.
आणि सगळ्यात बेसिक काय असतं तुम्हाला ह्या ठिकाणी, यू हॅव टू हॅव क्लिअर गो. बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटत असेल सर पुन्हा पुन्हा बोलतो, पण मित्रांनो हेच बेसिक आहे. आयदर यू वर्क इन द कॉर्पोरेट, आयदर वर्क इन द अकॅडमिक्स, आयदर यू वर्क इन द गव्हर्नमेंट. तुमचं स्वतःची ॲबिलिटी, स्वतःचं नेटवर्किंग, स्वतःच्या ह्याच गोष्टी तुम्हाला मॅटर करतात. पाथवेज इन इंटरनॅशनल अकॅडमी, जसं मी तुम्हाला बोललो, once you have a gate in the PhD from reputation, either it does not matter you do in the UK or USA. You can do it from the Australia, you can do it from the China, you can do from the Germany, Europe. इथनं कुठूनही करू शकता मित्रांनो. फक्त महत्वाचं काय, यू नीड अ ब्रँड व्हॅल्यू. एकदा तुम्हाला जर, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बऱ्याच वेळेस असं होतं मित्रांनो, की की तुम्हाला एका ठिकाणी सिटिझनशिप घ्यायची आहे, कुठे राहायचं असेल, तर पीएचडीचा खूप फायदा पडतो. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 2 कोटीची सॅलरी घेत असाल आणि एखादा पीएचडी होल्डर एक अकॅमिडेशन 50 लाख रुपये, तर यू हॅव अ बेटर स्कोप टू गेट अ परमनंट रेसिडेन्सी ऑफ दॅट कंट्री. स्वप्न अशी बघा की नाही, मला आता मोठं बनायचं, आय विल गो अँड लिव्ह इन द फिनलँड ऑर नेदरलँड ऑर ऑस्ट्रेलिया. स्वप्न अशी बघा मित्रांनो, यू कॅन. तर तुम्हाला बऱ्याचसा प्रश्न पडत असेल की सर असं का बोलतात, और यू बऱ्याचशा बाहेर. मित्रांनो, इट इज ऑल अबाउट युअर अम्बिशन, इट इज ऑल अबाउट व्हॉट यू लाईक. हे मी का बोलतो मित्रांनो, 1970-80च्या काळामध्ये जेवढी काही भारतातली टॉप मोस्ट शिकलेली लोक गेली, दे आर ऑल सेटल्ड इन द युएसए. त्यावेळेस 70, 80, 90च्या काळामध्ये खूप कमी लोक जायचे, आणि जी लोक गेली त्यांना सगळ्यांना ग्रीन कार्ड झाले, त्यांच्या मुलांनाही ग्रीन कार्ड भेटलेले मित्रांनो. दॅट इज अ थिंग. आणि तुम्ही बघत असाल मित्रांनो की कोलॅबोरेशन जे असतं, टीचिंग असतं, बऱ्याचशा वेळा जी अकॅडमिशियन असतात किंवा जी विद्यार्थी रिसर्चमध्ये, दे गो टू प्रेझेंट, दे गो इन अदर कंट्रीज अँड प्रेझेंट देअर ओन पेपर इन दॅट कंट्री, अँड बाय दिस वे दे डेव्हलप देअर ओन नेटवर्किंग. ओके, तर यू मे फील दॅट सम इंटरेस्टिंग हिअर, पण आय एम ट्राईंग. बऱ्याचशा वेळेस असं होतं, बऱ्याचशा मला प्रश्न आता 1-2 जणांचे आले होते मेलवरती, की सर आम्ही ग्रॅज्युएट केलं, आम्ही अप्लाय करू शकतो का UN ला? बिलकुल करू शकता. तुम्ही NGO ला सुद्धा अप्लाय करू शकता, परंतु चान्सेस ऑफ गेटिंग इन दॅट इज डिफिकल्ट. पण इफ यू हॅव अ एक्सपोजर इन अदर कंट्रीज एज्युकेशन, ऑर यू गेट अन एक्सपोजर टू अप्लाय इन अदर, अनुभव असेल, तर तुम्हाला रिकमेंडेशन भेटतात, तुमचं नेटवर्किंग होतं मित्रांनो, आणि द्यावे यू कॅन. तर यू कॅन अप्लाय इन द बिग कंपनी. महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या एक 12वीची मुलगी आहे का 10वीची आठवत नाही मला, आपल्या पिंपरी चिंचवड पुण्याचीच आहे. ही गॉट अन ऍडमिशन इन बिग युनिव्हर्सिटी. खूप सोशल मीडियावरती आलं होतं. तर मित्रांनो, तिचं SOP खूप मॅटर करते, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाबतीत बोलता, तुम्ही फाईट काय केली, कशी मेहनत केली, हे सांगता. तर दॅट इज अ मॅटर्स हिअर. क्वालिफिकेशन जसं मी तुम्हाला सांगितलं. मला एक प्रश्न होता, मिहीरकडनं आला होता, की लँग्वेज ट्रेनिंग. मित्रांनो, जेवढे काही लँग्वेज तुम्ही शिकलेले आहात, जर्मन असो, भारतीय असो, हिंदी असो, किंवा तुम्ही स्पॅनिश शिकलेले असाल, तर यू पीपल हॅव अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी इन युनायटेड नेशन. यू पीपल गो ऑन द इन्स्पायरा, यू अप्लाय देअर, लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी कम इन देअर. आणि भारतामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोस्टिंग निघतात, त्याच्यामध्ये सुद्धा याच्या अपॉर्च्युनिटी असतात. तर त्याला अप्लाय करू शकतात ज्यांनी लँग्वेजमध्ये मास्टर्स केले आहे, ज्यांनी हायर लेवल केलेलं आहे. ओके मित्रांनो. नंतर याच्यानंतर मी तुम्हाला जसं सांगतो, आताच्या कंडिशनमध्ये लाईफ इज चेंजिंग ह्यूज. तुम्हाला माहिती आहे, आता चायनामध्ये PhD ला ऍडमिशन घ्यायची गरज नाहीये तुम्हाला, थेसिस सबमिट करायची गरज नाही, तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला स्वतःचं नवीन प्रोडक्ट बनवायचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स घ्या, स्वतःचं रिसर्च तुम्ही काय केलं आहे, किंवा मी वेगळा शोध लावलाय, की मी एखाद्या मम्मीचा शोध लावलाय इजिप्तमध्ये, किंवा मी एखादं एक तुम्ही स्पेसिस बनवली बियाण्याची, तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवले, यू गो इन द युनिव्हर्सिटी अँड शो दिस इज आय प्रिपेअर्ड, यू विल गेट अ PhD. डोंट नीड एनी काइंड ऑफ थिंग. किती रिव्होल्युशनरी पॉईंट आहे, मला खूप आवडलं. तर यू कॅन मेक पार्टनरशिप, पण तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की अरे याला 2.5 कोटीचं पॅकेज भेटलं. मित्रांनो, ते 2.5 कोटी त्याला भेटलं असतं, त्याने त्याच्या अगोदर खूप मेहनत केलेली असते, त्यानं स्वतःचं प्रोडक्ट बनवलं असतं, सॉफ्टवेअर बनवलं असतं, पेटंट बनवलं असतं. तर आय होप यू गेट अ दॅट काइंड ऑफ थिंग. अपॉर्च्युनिटी युनायटेड नेशनमध्ये कशा येतात मी जसं सांगतो. मी मागे तुम्हाला बोललोय, तुमचं स्वतःचा लॉग इन करा इन्स्पायरावरती. आणि मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी आपलं लॉग इन इन्स्पायरावरती प्लीज बनवा.
तुम्ही व्हॅलेंटरी बनू शकता, इंटर्न बनू शकता, बिल्ट युअर एसओपी, बिल्ट युअर रिकमेंडेशन, आणि याला धरून तुम्ही अप्लाय करा मित्रांनो. ओके. करिअर ॲट वर्ल्ड बँक. बऱ्याचशा ज्या ज्या मित्रांचं कॉमर्समध्ये बॅकग्राऊंड आहे, ज्यांनी BA केले, M.Com केले किंवा हे केले, दे कॅन अप्लाय फॉर द इन्स्पायरा. दे कॅन अप्लाय फॉर द YPP, यंग प्रोफेशनल प्रोग्राम. तुमचं स्वतःचं नेटवर्क, जसं मी तुम्हाला बोललोय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो अप्लाय करताना तुमचं स्वतःचं SOP लक्षात घ्या मित्रांनो. हे खूप गरजेचं आहे. ज्या याच्यामध्ये तुम्ही कसे वाढला, तुमचं काय अम्बिशन आहे, तुम्ही काय करू शकता, त्या याच्यामध्ये तुमचं झील झळकली पाहिजे मित्रांनो. ओके. हाऊ टू वर्क इन द प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, MNC ग्लोबल. मित्रांनो, माझ्याकडे दिल्लीमध्ये असे काही मित्र आहेत जे महाराष्ट्राचे, ज्यांनी नॉर्मल ग्रॅज्युएशन केले, बट दे आर वर्किंग इन द मिलिंडा गेट्स फाउंडेशन आहे, रेड क्रॉसमध्ये का, आणि मी त्यांचीच नावं टाकलीत. आणि याच्यासोबत खूप ऑर्गनायझेशन्स आहेत. यू कॅन अप्लाय इन द ग्लोबल. इथे एक सार्क युनिव्हर्सिटी आहे दिल्लीमध्ये. तुम्ही साऊथ एशियन युनिव्हर्सिटी आहे नोएडामध्ये मित्रांनो. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही सर्वजण आपल्या जिल्ह्याला, आपल्या गावातून बाहेर पडा. आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला जर प्रगती करायची, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असेल, तर स्वतःला नॉर्मल कम्फर्ट झोन मधनं बाहेर काढा. आई वडिलांना किंवा आपल्या नातेवाईकांना, आपल्या क्लोज ग्रुपला तोडून बाहेर या. जिथं ऑपॉर्च्युनिटी आहेत, फॉर एक्झाम्पल पुणे, मुंबई, दिल्ली, जेवढ्या दूर जाल तेवढी प्रगती जास्ती होईल. इट इज माय वर्ड टू यू. हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. तर तुम्ही पहिल्यांदा काय, यू शुड, तुम्ही एका रेप्युटेड इन्स्टिट्यूशन मध्ये केलं, पण तुम्ही अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आणि सोबत तुम्ही अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी चांगल्या युनिव्हर्सिटी आहेत, चांगलं तुम्हाला सपोर्ट सिस्टीम भेटेल. आणि कोणी सपोर्ट सिस्टीम नसेल जरी, गो अहेड. बऱ्याच वेळा असं मुलींना भीती वाटत असं, अरे मी मुलगी आहे, मी काही होत नाही मित्रांनो. तुम्ही पडल्याशिवाय उभत राहत नाही, पडल्याशिवाय तुम्ही चालणार नाही, आणि रिस्क घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही मित्रांनो. ओके. रिअल वर्ल्ड. आता याच्यात काय करायचं, आता तुम्हाला प्रश्न पडलाय की बाबा मला अप्लाय करायचं, मला कसं आणि कोण अप्लाय करू शकतो. मित्रांनो, चांगल्या इन्स्टिट्यूशन मधनं PG केले. आता बरं असेल की मी साध्या कॉलेजमधनं केले, मित्रांनो तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम. माझ्याकडे पैसे नव्हते, घरच्यांना खायला नव्हतं, मला ह्याच्यातनं माझ्याकडे जी ॲबिलिटी होती मी तिथून केलं. तुम्ही PhD केली आहे, MBA केले, तुम्ही यंग प्रोफेशनल प्रोग्रामला अप्लाय केले, ह्याच्यातनं तुम्ही यंग प्रोफेशनल प्रोग्रामला अप्लाय करू शकता. ICSE मध्ये ज्या पोस्टिंग निघतात, इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन, त्याच्यात जाऊ शकता. UPSC मार्फत इंडियन फॉरेन सर्व्हिसला जाऊ शकता. तुम्ही जर इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस किंवा इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असेल, कस्टम किंवा याच्यामध्ये, त्याला भेटल्यानंतर सुद्धा यू कॅन गेट अ पोस्टिंग इन द अदर वर्ल्ड वाईड कंट्रीजमध्ये, कारण तुमच्याकडे तिथे व्हॅकन्सी असतात ज्या एअरमार्क पोस्टिंगसाठी असतात, त्या त्या पोस्टिंगसाठी. मिलिंडा गेट्स फाउंडेशन, रेड, खूप पोस्टिंग आहे. फक्त महत्वाचं आहे त्या पोस्टिंगला तुमचा अनुभव हा मॅच व्हायला पाहिजे. ओके. कॉल टू ऍक्शन. मी जसं तुम्हाला बोललोय, टार्गेट करा तुमचं करिअर. तुम्ही तयारी करा GRE TOEFLची. गेट अ बिग स्कोर. अप्लाय फॉर दॅट थिंग. एक्सपर्टाईज करा. तुम्ही रिसर्च पेपर पब्लिश करा, बुक पब्लिश करा. डेव्हलप युअर ब्रँड इन पर्टिक्युलर एरिया. हे खूप महत्वाचे मित्रांनो. नंतर आहे हाऊ टू आयडेंटिफाय युनिव्हर्सिटी. आता बराचसा प्रश्न पडतो की सर आम्ही आयडेंटिफाय कसं, मला तर काही येत नाही. तुम्ही त्या युनिव्हर्सिटीवरती जा, तुमचा जो विषय आहे त्या विषयाच्या याच्यामध्ये जाऊन तिथले प्रोफेसर बघा, त्यांचं काम बघा. तुम्हाला त्यांचं काम आवडलं तर त्यांना मेल करा की सर मी असा विद्यार्थी, मी असा आहे, माझी अशी परिस्थिती आहे, मला मदत करा. सॉरी, मदत म्हणजे आय एम दिस, आय वुड लाईक टू वर्क विथ यू. तुम्ही मदत मागितली तर कोणी करत नाही मित्रांनो. तुम्ही जर असं जर म्हटला मला मदत करा, तर कोणी करणार नाही. त्यांना हे सांगा की मला काम येतं, मला हे आवडतं, मी हे करू शकतो, काइंडली फर्दर गाईड मी अँड आय एम रेडी टू वर्क विथ यू. ओके. मागितल्यानं काही भेटत नाही, तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं स्वतः मित्रांनो. आर यू गेटिंग पॉईंट माय? प्रिपरेशन फॉर द फ्युचर अँड प्लॅटफॉर्म. तुम्ही स्वतःचं, मी जसं म्हटलं, तुम्ही स्वतःचं एज्युकेशन चांगलं करा, प्लॅटफॉर्म बनवा, कम्युनिकेशन स्किल छान वाढवा, बोलायला शिका, इंग्लिश शिका, हिंदी चांगलं शिका, पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करा. असं करत नाही की तुम्हाला खूप महागडे, पण यू शुड बी प्रेझेंटेबल. ओके. दॅट शुड बी युअर टार्गेट इन दॅट वे. यू शुड मेक अ अकाउंट इन द इन्स्पायरा. इव्हन करिअरवरती बनवा. तुम्ही त्यांचे सबस्क्राईब अकाउंट करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मेलवरती येतील. ओके मित्रांनो.
कन्क्लुजन करतो मी इथं. एज्युकेशन जसं मी तुम्हाला सांगितलंय. जसं एक बाबासाहेब आंबेडकरांनी खूप छान पॉइंट सांगितला होता, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते दूध पिल्यानंतर ना माणूस हा गुरगुरणारच. मला ते वाक्य एवढं आवडलेलं आहे. खरंच आहे मित्रांनो. कारण जेवढी मोठी माणसं आहेत ती सगळे शिकलेली आहेत. 99% हा अनुभव असतो. शिक्षणाने तुमची प्रतिभा जागते, तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो, कॉन्फिडन्स येतो. ओके. पण शिक्षण विदाऊट ॲप्लिकेशन इज युजलेस. ओके. तुम्ही शिकलात. जसं महात्मा गांधी खूप शिकलेले होते म्हणून ते पूर्ण देशाला चेंज करू शकले. जवाहरलाल नेहरू शिकलेले होते म्हणून एवढा चेंज केला. तर जेवढी महान व्यक्ती आहेत, सगळे दे आर हायली क्वालिफाईड. ओके. तर दॅट इज अ पॉइंट हिअर. मी जसं तुम्हाला खाली बोललो, ऑल ग्लोबल लीडर्स फ्रॉम द टॉप इन्स्टिट्यूशन. एज्युकेशन आहे. तुम्ही खूप पुस्तक वाचा, नेटवर्क बनवा, मेहनत करा, अप्लाय करा, चांगल्या लोकांसोबत राहा. गॉड इज विथ यू. तुम्हाला खूप पुढे जाता येईल. ओके. मी इथं थांबवतो आणि आपले काही प्रश्न घेतो. काही महत्वाचे प्रश्न तुमचे असतील तिथं प्लीज टाका आणि ह्याच्यावरती असेल तर वी कॅन डिस्कस हिअर मित्रांनो. Mihir, I have official channel of UN and UNICEF where I get a daily update of international affairs. Sir. Still, we need your some tips for the again international topics for study as you used to. मिहिर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे. UN युनिसेफच्या ज्या व्हॅकन्सी येतात तुमच्या लेवलच्या त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या व्हॅकन्सी येतात. नॅशनल ऑफिसरच्या पोस्टिंग येतात आणि दुसऱ्या पोस्टिंग येतात तुमच्याकडे प्रोफेशनल 1, 2, 3, 4, 5. 1 ला तुम्ही अप्लिकेबल आहात, नॅशनल ऑफिसरला ला अप्लिकेबल आहात. तर त्या ठिकाणी अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर तुम्ही जेव्हा अप्लाय करता यू अंडरस्टँड की माझ्या कुठे चुका होतात, काय होतात. आणि तुम्ही अप्लाय केल्यानंतर यू विल अंडरस्टँड की एखाद्या वेळेस तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला कॉल सुद्धा येऊन जाईल इंटरव्ह्यूसाठी. ओके. तर प्लीज तुम्ही अप्लाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ChatGPT टाकलं कुठल्या आणखीन वेबसाईट आहेत. UN जॉब, UN अपॉर्च्युनिटी, इव्हन भरपूर, भरपूर काही गोष्टी आहेत. आणि तुम्ही सोबत जे सोशल NGO आहेत, मिलिंडा गेट्स फाउंडेशन आहे, रेड क्रॉस आहे, देशपांडे फाउंडेशन आहे, इन्फोसिसचं सुद्धा फाउंडेशन आहे. तिथे अप्लाय करा. करत राहा. पण एज्युकेशन वाढवा, रिसर्च पेपर पब्लिश करा. रिसर्च पेपर मित्रांनो तुम्ही पब्लिश करा. छोटे बनवा आणि आता तुम्ही खूप इझी झाले. महत्वाचं तुमच्या आयडिया डेव्हलप करा आणि चांगल्या लोकांसोबत राहा, बोला. यू विल गेट इट. जसं तुम्ही म्हटलं सम टिप्स फॉर इंटरनॅशनल टॉपिक्स. तर मला वाटतं सफिशियंट आहे. इफ यू स्टील वॉन्ट तर यू कॅन सेंड मी मेल. आय विल ट्राय टू डू इट. ओके. Baki, you tell me things. We will go on that one. I have graduation degree in BSc, but as you told, finance degree needed for World Bank. So which degree will be better as where I can give time to my studies and nominal certified master degree? मला असं वाटतं मिहिर तुम्ही BSc केली असेल आणि तुम्हाला फायनान्समध्ये जायचं असेल तर यू गो फॉर दी MSc. MSc इकॉनॉमिक्स असतं गोखलेमध्ये किंवा MA इकॉनॉमिक्स मध्ये जा. पण ट्राय टू गेट इट फ्रॉम द व्हेरी मच रेप्युटेड इन्स्टिट्यूशन. अतुल अडसुळे. तुम्ही माझा मेल तुम्हाला मी टाकून देतो इथे मी. ओके. तुम्ही काही विचारू शकता त्या ठिकाणी प्रश्न आणि आय होप. पण महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यांनी खूप मेहनत करा, खूप मोठे स्वप्न बघा. सर M.Com कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये केलं पाहिजे? M.Com मित्रांनो आताच्या घडीला ऋतुजा एक महत्वाचा मुद्दा प्रश्न येतोय. M.Com तुम्ही एक तर पुणे युनिव्हर्सिटीतनं करा किंवा मुंबई युनिव्हर्सिटीतनं करा. महाराष्ट्रातनं ह्या दोन युनिव्हर्सिटी पूर्ण जगामध्ये ओळखल्या जातात. बाकीच्या युनिव्हर्सिटीचं मला हे वाटतं. आणि बरे महत्वाचा मुद्दा असो काही, पण यू गेट अ गुड नेटवर्क. तुम्ही चांगल्या लोकांना भेटू शकता, जे महत्वाचे जे नावाजलेले लोक आहेत. ओके. तर ह्या ठिकाणी तुम्ही हे करा आणि बाकी गोष्टीकडे नका लक्ष देऊ. ओके. तर दीज आर द क्वेश्चन मित्रांनो. थँक्यू सानिया. थँक्यू सो मच सर. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला त्याकरिता माननीय डॉक्टर शाबा शिंदे सर यांनी आज खूप छान मार्गदर्शन केला. त्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते व तसेच करिअर कट्टाचे अध्यक्ष आदरणीय यशवंत शितोड सर यांचे देखील मी आभार व्यक्त करते व तुम्ही विद्यार्थी मित्रांनो उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे देखील मी आभार व्यक्त करते आणि अध्यक्षाच्या वतीने आजचं सत्र इथे संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.